मध्ये एक सर्वात मोठा ट्विस्ट की भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील हे शिवसेनेच्या एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। बापू, काय सुरेश पाटलांनी कसा निर्णय घेतला आणि कधी निर्णय घेतला? सुरेश पाटलांना त्यांनी भारतीय जनता पार्टीची गेली 25 ते 30 वर्षे झालं मनापासून सेवा केली आणि आज भारतीय जनता पार्टीने त्यांना त्या सेवेचं फळ म्हणून त्यांचं तिकीट कापलं। पण शिवसेना, ज्याला कोणी साथ देत नाही अशा सर्वसामान्याला साथ देण्याचं काम शिवसेना करते आणि अण्णा तर अतिशय काम करणारा कार्यकर्ता आहे, सगळ्यांना माहीत आहे। जरी शरीराने ते अडचणीत आले असले तरी मनाने आणि ताकदीनं अण्णा अजूनही तेवढ्याच ताकदीनं या सोलापूरची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत। त्याचबरोबर तुम्हाला माहीत आहे, त्या भागात आमचे बाळू पाटील म्हणून जे एक नामवंत त्यांनी त्या भागातलं काम केलं, असे त्यांचे सूरज पाटील, बिद्री काका आणि कुमोद अंकाराम या चारही महापालिका ज्यांनी पूर्वी पाहिली आहे अशांच्या हातामध्ये आम्ही प्रभाग 3 मध्ये पॅनल तयार करून देत आहोत। कोटे परिवाराला तुम्ही ह्या 3 मध्ये पॅनलमध्ये संधी दिली। या कोटे परिवार असं नाही, राजकारणामध्ये कोण कुठं असतं आहे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे। वेळ सगळ्यात मोठी असते, वेळेपेक्षा काय मोठं नाही आहे। त्याच्यामुळं कोण कोणाची साथ कधी सोडेल आणि कोण यॉर्करवर तुम्ही छक्का मारलाय किंवा 6 मारलाय असं वाटतं? नाही, कायमच प्रभाग क्रमांक 3 हा सोलापूर महानगरपालिकेसाठी सगळ्यांचा आवडीचा प्रभाग आहे। त्याच्यामुळे इथं जे जे घडतं आहे, तुम्ही महापालिकेतल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या घडामोडी प्रभाग 7, प्रभाग 3 या भागातूनच घडत असतात। त्याच्यामुळं हा त्यातला एक भाग आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतला हा सर्वात मोठा म्हणजे बदल आहे की सुरेश पाटील यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। त्यांनी एबी फॉर्म भरला आहे। जवळपास त्या एबी फॉर्म भरून झाल्यानंतरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बापू यांनी बाहेर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की सुरेश पाटलाला प्रामाणिकपणे काम केल्याची पोचपावती हे भाजपाने दिली। आणि त्यानंतर त्याच पॅनलच्या नगरसेविका आहेत की जे अनेक वर्ष कोटे परिवारांबरोबर झाल्यानंतर अनेक पक्षाचा प्रवास झाला वाटतं बहुतेक। आज कितवा हा नाही, आज परत आम्ही त्याच पक्षात आलो, शिवसेनेत। जिथं आम्हाला अण्णा सोडून गेले त्यांना तिथंच आहे आम्ही। मग भाजपामध्ये तुम्हाला कधी समजलं की आपल्याला इथं काय आता आपली दाल गलेगी नाही? काल संध्याकाळपर्यंत पण वाट बघितलो, पण देशमुख मला काय आपल्याला देऊ तयार नाही आहे, कारण आम्ही महेश कोठे गटांतले आहोत आणि माझा प्रभाग हा 3 मध्ये येतो। म्हणजे प्युअर देशमुख मालकांच्या याच्यामध्ये असल्यामुळं मालकांचा फार विरोध होता। व्यक्तीला विरोध नाही, कोटे नावाला विरोध। त्यासाठी तुमचं नाव कुठं? अंकाराम? पण कोटेंची मुलगी म्हणून, महेश अण्णाची बहीण म्हणून ठप्पा आहे ना पहिल्यापासून आमच्या अंकारामची मुली म्हणून। त्याचा फायदा पण आता शिवसेनेमध्ये जाताना शिवसेनेत बापूंनी सांगितलं या तुम्ही ऑलरेडी पहिले शिवसेनेतच होता, चला म्हटलं आपण फ्लोमध्ये असणं गरजेचं आहे। जर आपण स्टॉप केलं तर आपण बाजूला सरकतो। तुम्हाला असं वाटत नाही का ह्या गडबडीमध्ये सुरेश पाटील, बाळू पाटलाचे चिरंजीव किंवा तुम्ही, बिद्री हे खूप स्ट्रॉंग पॅनल तुम्ही गडबडीमध्ये करून गेलात? जे नशिबात असेल ते घडतं, नसला की तुटतं। आता ह्या पुढे मी असं म्हणेन की तुम्ही नशिबाने तरी हे आता तुमचं पॅनल झालं, पण भाजपाबरोबर तुमची लढत आहे। असू दे ना, ही कसं आहे, लढत पक्षापेक्षा व्यक्तींबरोबर जास्त आहे, कारण नगरसेवकचं इलेक्शन व्यक्तीवरती असतं, पक्षापेक्षा जास्त व्यक्तीवर असतं। आणि त्या प्रभागामध्ये पहिला मी काम केलेलं आहे, त्या कामाच्या जोरावर 8 वर्ष झाले तरी पण अजून लोक माझं नाव काढतात तिथं। एक व्यक्तिगत उदाहरण इथं आहे माझ्या प्रभागातले, अजूनही ते लोक म्हणतात की मॅडम तुम्ही आम्हाला पाहिजे, आणि तेच घडलं परत। सुरेश पाटील आता तुमच्याबरोबर आले म्हणजे खूप मोठी जमेची बाजू तुमच्याकडे? हो, जमेची बाजू आहे। भावसारकडनं बिद्री अण्णा आहेत, लिंगायत आहेत, जातीय समीकरण मस्त, सगळं जातीचं समीकरण बसलं। म्हणजे तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलात की अगदी तुम्ही येण्या अगोदर हे आले? नाही, हे लोक अगोदर आले होते, मला ऑफर होती, पण मी देवेंद्र दादाला भाजपला सोडून जायला तयार नव्हते। मग कारण का कोटे गटातले आपण एका गटात राहायचं हा माझं हे होतं शेवट। मग निर्णय कोण घेतला? दादानी घेतला का तुम्ही? नाही, दादांना सांगूनच घेतलं, कारण तिथं काय होतच नव्हतं। मग दादांना म्हणलं मी आता माझा विचार करते, सगळे माझे कार्यकर्ते म्हणताले तुम्ही आता घरात बसू नका, कारण तुम्ही आम्हाला पाहिजे परत। दादाही म्हणले असेल ताई जात दिल्या घरी सुखी। दादांना काय आता दोन्हीकडनं ना, इकडे आड तिकडे वीर आहे, दादा काय बोलू शकणार असं आहे। पण कोटे परिवाराची यंत्रणा आणि कोटे परिवाराचा वरदास्त असेल तुमच्या पॅनलवर? राहू दे असं मला वाटतं, त्यांनी करावं, करतील सुद्धा। नक्कीच म्हणजे हे राजकारणातलं सर्वात मोठं ट्विस्ट आहे। आणि आता आपण जर काय बघितलं तर सुरेश पाटील आणि अंकाराम हे 2 समीकरण खरंच महत्त्वाचं आहे। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।